शिवडी विधानसभेमध्ये। आता हे गेले 10 वर्ष आमदार आहे अजय चौधरी, हे कधी कुठल्या जनतेच्या कामासाठी फिरत नाही इकडे। अपक्ष आंबोले हे करायला मत खेचायला, बाकी काय म्हणजे माझ्या हिशोबाने ते बाबा बहुमत कोणाला मिळणार नाही। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते धनुष्यबाण होता तो आमचा चिनून घेतला, तर फायदा काय झाला? त्या पद्धतीने यांचं सरकार 2014 पासून आहे आणि आता ह्यांना या योजनेची का गरज पडली? शिवसेना फोडल्यामुळे ह्या योजनेची गरज पडली ना। तर हे फक्त भूलथापांचंच मला वाटते, कारण माझ्या स्वतःच्याच बँकेमध्ये पैसे नाही आले। नमस्कार, तुम्ही पाहताय लोकमत मुंबई। ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणजेच शिवडी विधानसभा। शिवडी विधानसभेमध्ये ठाकरेंकडून अजय चौधरी, मनसेकडून बाळा नांदगावकर तर अपक्ष म्हणून नाना अंबोले अशी लढत या शिवडी विधानसभेमध्ये असणार आहे। आणि यामध्ये नेमकं शिवडीचं लोकमत काय आहे, शिवडीमधल्या मतदारांचं लोकमत कोणाला असणार आहे, हेच आपण या व्हिडिओमधनं जाणून घेतलंय। आता 20 तारखेला मतदान होणार आहे। शिवडी विधानसभेत कुणाच्या नावाची हवा आहे, कुणाच्या नावाची चर्चा आहे, लोकमत कोणाला आहे शिवडीचं? पण हे विभागले गेले आहेत ना सगळे, म्हणजे आता हे आपले मनसेवाले बाळा नांदगावकर, आणखीन हे उद्धव ठाकरे, जे बहुमत नाही म्हणजे 50 आणि हे अपक्ष आंबोले हे करायला मत खेचायला। शिवडी विधानसभेत कोणाच्या नावाची चर्चा आहे, कोणाच्या नावाची हवा आहे? एकीकडे नाना अंबोले, एकीकडे अजय चौधरी, तर एकीकडे बाळा नांदगावकर। ही त्रिशृंग सभा होणार आहे निवडणूक, तिघांमध्ये टप आहे। त्यामुळे बाळा नांदगावकरांना BJPने सपोर्ट केला आहे, शिवसेनेने सपोर्ट केला आहे आणि अजय चौधरीचे पण कामं आहेत, नाना अंबोलेची कामं आहेत। नाना अंबोलेने गेले 10 वर्षापूर्वीची कामं आहेत, त्यामुळे त्यांचं काम बघून पण ते येऊ शकतात। कारण का त्यांचे नगरसेवक होता, कारकिर्दीमध्ये त्यांनी बरीच कामं केली आहेत, ते पण सांगू शकत नाही। ते तिघांमध्ये टप आहे, त्यामुळे होप्स आहे, नाना अंबोलेला पण होप्स आहे, येऊ शकतात, सांगू शकत नाही। लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल का महायुतीला? योजनेचा फायदा मला तर वाटत नाही, माझा वैयक्तिक मत सांगतो, मला वाटत नाही लाडकी बहीणचं होईल, पण काही लोकांचं आहे मत तर होईल, पण तसं काही बोलू शकत नाही लाडकी बहीणचं। आता ॲड करतात, ॲडवर पण लोक काय बोलतात, काय काय होते ॲडचं, पण ठीक आहे। लाडकी बहीण 1500 येत आहेत, दुसरी पार्टी 3000 काही नावामध्ये करतायत, पण ते आता बघू पुढे। शिवडीतल्या जनतेच्या मनात काय आहे? शिवडीच्या जनतेच्या मनात काही नाही सांगू शकत नाही। शिवडीच्या मनातला जनतेचा ते काही करू शकतात शिवडीच्या जनतेचा, त्यामुळे शिवडीला सांगू शकत नाही कोण येईल, कोण त्रिशृंग हे होणार नाही। कारण तिघेही टप आहेत, नाना अंबोले अपक्ष उभे राहिलेत, पण तिघेही टप आहेत, त्यांचं पण काम आहे अंबोलेंचा। बाळा नांदगावकरचं पण काम आहे, पहिल्याचं काम आहे त्यांचा। अजय चौधरी पण कामं केलेली आहेत। अजय चौधरी आता 10 वर्ष 2 टर्म आमदार, दोनदा होते ते, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी पण कामं केलेली आहेत, त्यांनी पण ना अशी म्हणता येणार नाही। त्यामुळे लोकांना तर जरा संभ्रमात पडले कोणाला द्यायचं मत, त्यामुळे लोक काय आता करतील काही सांगू शकत नाही। पक्षफुटीचा परिणाम होईल का मतदानावर? होईल, पक्षफुटीचा होणार पक्षफुटीचा। आता 2 पक्ष झाले, पण इथं काय आलं आहे, शिवसेना आपली सामने आहे। शिवसेनेचा एकच उमेदवार आहे अजय चौधरी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आहे, त्यामुळे त्याच्यासमोर कोण नाही आहे। नाना अंबोले ते अपक्ष आहेत, ते जर धनुष्यबाणाने लढले असते तर काहीतरी जरा परिणाम झाले असते, काहीतरी समोरासमोर आले असतील तर ते अपक्ष आहेत। तरी पण लोक 10 वर्षे नाना अंबोले नगरसेवक होते। आमच्या शिवडी विधानसभेमध्ये त्यांनी एवढे कामं केले, पाण्याचे प्रश्न सोडवले त्यांनी, परत लाईटीचे काम केले, गरिबाचे कामं केले, टाटा हॉस्पिटल, वाडे हॉस्पिटल, केम हॉस्पिटल, रात्र बेरात्री ते 24 तास अवेलेबल असतात आमच्या इथेमध्ये। आणि आमच्या विभागामध्ये त्यांचं घर असल्यामुळे आम्हाला विभागीयच आमदार पाहिजे, म्हणून नानांसाठी भरपूर काय होते। नाना BJPमध्ये होते, शिवसेने 10 वर्ष नगरसेवक होते, आणि सगळ्यात जास्त 2012मध्ये सगळ्यात जास्त मताधिकारी निवडून आले नाना अंबोले। आज त्यांना का हा निर्णय घ्यावा लागला? जनतेने त्यांना सांगितलं का तुम्ही नानासाहेब अपक्ष म्हणून तुम्ही फॉर्म भरा, आम्ही तुम्हाला निवडून देऊ, नाना तुम्ही फॉर्म भराच, म्हणून नानाने अपक्ष फॉर्म भरला। त्यांच्या पाठी कुठल्याही मोठ्या माणसाचा हात नसला तरी जनतेचा त्यांच्या पाठीमागे हात आहे। पण मग एकीकडे अजय चौधरी जे इकडचे विद्यमान आमदार आहेत आणि गेली 10 वर्ष ते आमदार आहेत, याचा कुठेतरी त्यांना फटका बसेल का नाना अंबोलेंना?
नाना आंबोले तसं बघायला तर लोकांशी त्यांची म्हणजे तळागाळातले मातीतले माणसं श्री संजय नाना आंबोले बरोबर आहे आणि नाना आंबोलेंबरोबर अशी जनता आहे इकडे शिवडी विधानसभेमध्ये. आता हे गेले 10 वर्ष आमदार आहे अजय चौधरी, हे कधी कुठल्या जनतेच्या कामासाठी फिरत नाही, इकडे कोणी येत नाही. बाळा नांदगावकरांना पण आमच्या विभागाने 5 वर्ष त्यांना आम्ही दिले होते. 5 वर्षानंतर 10 वर्ष कुठे होते ते? कोरोना काळामध्ये फक्त नाना आंबोले आणि नाना आंबोलेंच्या घरची फॅमिली आणि त्यांचे मित्रपरिवारच काम करत होते. बाकी कोणी कोरोना काळामध्ये फिरलेले नाही. हॉस्पिटलची कुठली कामं असतील तर नाना आंबोले पहिले. कुठली हॉस्पिटलचं काम असेल, इव्हन केम हॉस्पिटलचं असेल काम तुमचा, तर पहिला नाना आंबोलेकडे गेला, काम व्हायला पाहिजे हॉस्पिटलला. त्यामुळे नाना आंबोले लोकांच्या मनामनात बसलेले आहे. शिवडीच्या जनतेच्या मनात काय आहे? शिवडीच्या जनतेच्या मनात फक्त नाना आंबोले आणि नाना आंबोलेच आहे. बरोबर आहे, 10 वर्षे असलेले आमदार, पण जनतेच्या कामासाठी कोणच नाही. पण हा तळागाळातला माणूस आहे नाना आंबोले. हा जर उद्या निवडून आला आमच्यासाठी तर जनतेचं काम आपलं 100% शिवडी विधानसभेमध्ये होणार. आज कुठलेही प्रश्न असू द्या, म्हणजे कचरा असू द्या, पाणी असू द्या, ज्या टायमाला इकडे नगरसेवक ते होते, खासदार दुसऱ्या पक्षाचे होते, आमदार दुसऱ्या पक्षाचे होते, पण नगरसेवक श्री संजय नाना आंबोले शिवसेनेचे होते, पण काम ते आमदाराचे काम, खासदाराचे काम तेच करायचे. आणि आजही ते पदावर नसताना, कुठल्याही पदावर नव्हते तरी लोक रात्र बेरात्री अख्ख्या महाराष्ट्रातले लोक त्यांच्याकडे येतात. केम हॉस्पिटलमध्ये कुठलंही पेशंटचं काम असू द्या ते तिथे येतात, असे संजय नाना आंबोले. आणि आम्ही तर त्यांना लहानपणापासून बघतच आलेलो आहे. इथे लालबागमध्येच राहतो आम्ही, आणि आमची इच्छा आहे का त्यांनी एक वेळा जनतेने त्यांना निवडून द्यावे. त्यांची निशाणी आहे बॅट, क्रिकेटची बॅट. तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे जनतेची शिवडी विधानसभेमधली. तर असं जर झालं, तुमच्या मुंबई चॅनलने जर दाखवलं पूर्ण इथे, तर खूप खूप आपले मुंबई चॅनलचे आभार आम्ही. ह्याचे काय माहीत आहे, याचं जास्त काम नाही. नाना आंबोले आमचा खास माणूस आहे आणि तो बहुतेक आला तर निवडून येईल मला वाटतं. पण अजय चौधरी तर गेली 10 वर्ष इकडे आमदार आहे. अजय चौधरी झाला पण काय नेमकी माणसं हे करतो तो आम्हाला, त्याच्यामुळे तो आम्ही जास्त हे नाही करत. आम्ही नाना आंबोलेला मानतो पहिल्यापासून आहे. शेनेवाला तो मीच आहे, पण शेनेमध्ये आम्ही गेलो होतो, पण ते काय जास्त आम्हाला महत्त्व देतात नाही, तर फायदा काय त्याचा? पक्षफुटीचं हे जे काही झालंय गेल्या 2 वर्षात, त्याचा कुठेतरी मतदानावर परिणाम होईल का? होणार. आता मुख्यमंत्र्याने सुद्धा ते धनुष्यबाण होता तो आमचा चिनून घेतला, तर फायदा काय झाला? बरोबर आहे ना. मशाल घरोघरी पोहोचली आहे का? मशाल घरोघरी पोचलेले आहे, ते पहिलेच गेले आहेत, त्याच्याबद्दल काय ना. बाकी सगळं बरोबर आहे लालबागमध्ये. खरं तर आत्ता भाजपने सुद्धा मनसेच्या बाळा नांदगावकरांना पाठिंबा दिलेला आहे आणि ते अजय चौधरींच्या विरोधात उभे आहेत. काय वाटतं, कुठेतरी बाळा नांदगावकरांचं किंवा मनसेचं पारडं जड आहे का? हो, जड तर असणारच, कारण 10 वर्षानंतर ते इकडे आम्हाला आता दिसतं आहे. कारण कोविड काळात हे लोक कुठे गेले होते हे आम्हालाही नाही माहिती. आमचा संपर्क तर अजय चौधरीशीच होता, की जे काही सांगायचं होतं आम्ही त्यांनाच कॉल करून सांगायचो, किंवा आमच्या इथे राहणारे जे काम करणार आहेत त्यांनाच आम्ही तिथपर्यंत सांगत होतो की आम्हाला ही मदत लागणार आहे. कारण त्यावेळेला असं होतं की बिल्डिंगखाली जाताना पण लोकांना भीती वाटत होती, माणसांना ॲम्ब्युलन्सची सोय नव्हती, वैकुंठधाम मिळत नव्हते. त्याच्यामुळे बाळा नांदगावकर तेव्हा कुठे होते हे आम्हालाही नाही माहिती. काय वाटतं, ही टफ फाईट होईल का शिवडीमध्ये? टफ फाईट तर होईलच, पण आमचं तर मत आहे की अजय चौधरीच यावे. मध्यंतरी फोडाफोडीचं राजकारण झालं तर त्याचा कुठेतरी फटका मतदारांना किंवा मतविभाजन होऊ शकतं का याने? नाही, असं काय होऊ शकत नाही. आम्हाला तरी असं वाटतं की असं काय होणार नाही, कारण निष्ठावंत आहेत ते निष्ठावंतच आहेत. लाडकी बहीण योजना जी होती तर त्याचा कुठेतरी मतदानाच्या वेळी महायुतीला फायदा होईल का मुंबईत? नाही, आता बहिणींचं कसं झालं आहे, जेव्हा लाडका भाऊ आला आहे तेव्हा कोविडमध्ये बहिणी कुठे गेलेल्या आहे हे आम्हाला माहिती नाही. पण आता लाडक्या भावामुळे बहिणी कितपत आपलं मत कुठेतरी घालवतील ह्याच्याबद्दल आम्हाला तरी काय वाटत नाही आहे. पण आमचा तर फुल सपोर्ट अजय चौधरींनाच आहे. हवा तर निष्ठावंतांची आहे, कारण की ही शिवडीत निष्ठावंतांची आमची. तर या शिवडीमध्ये जे कोणी असू दे, मुळात तर उमेदवार एक कोणीतरी हवा विरोधाला म्हणून असा तो विरोधक उभा आहे. एक सांगायला गेलं तर हा शिवडी आहे ना, हा जो बालेकिल्ला आहे शिवसेनेचा, तर इकडे कोणी उभं राहू दे. आज निष्ठावंत आपले अजय चौधरी साहेब आहेत, उद्या कोणी दुसरं जरी असतं ना उमेदवार, तरी शिवडीतून मशाल आणि शिवसेना जी बाळासाहेबांनी जमवली आहे आणि जी त्यांनी बनवली आहे त्या शिवसेनेचेच उमेदवार इथे निवडून येणार.
बाकी कोणी येणार नाही. पण बघायला गेलं तर भाजपने मनसेला म्हणजेच बाळा नांदगावकरांना पाठिंबा दिलेला आहे, त्यांनी त्यांचा उमेदवार दिलेला नाहीये. तर कुठेतरी अशी ही टफ फाईट अजय चौधरींसाठी जाईल का? आता बघा कसं आहे, बिनशर्त पाठिंबा त्यांनी तिकडे तेव्हा दिला लोकसभेला, मग त्यांना विधानसभेला कुठेतरी कॉपरेट करणं ते गरजेचं आहे ना. त्यासाठी तो एक नॉर्मल पाठिंबा दिलेला असेल. आणि जरी पाठिंबा दिला BJP देऊ दे, शिंदेगड देऊ दे, नाही तर इतर कोणताही पक्ष असू दे अजून, पण इथे जी ताकद आहे ती खरी शिवसेनेचीच आहे, बाकी कोणाची नाही. यूथ म्हणून तुला काय वाटतं आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीकडे कसं बघतोस? मला एक यूथ म्हणून म्हणजे जे आदित्य साहेबांचं जे एक म्हणजे टार्गेट आहे की युवांना जास्तीत जास्त नोकऱ्या द्यायच्या. आणि एक आपलं मुंबई चांगलं, जेव्हा ते पर्यटन मंत्री होते तेव्हा त्यांनी पण खूप चांगली कामं केली. म्हणजे चौपाटी परिसर म्हणा स्वच्छ ठेवले, लाईट्स म्हणा किंवा देखावे अजून जे त्यांनी उभे केले. परत जे त्यांच्या काळामध्ये म्हणजे त्यांच्या अंडर जे आपल्याकडे मोठे मोठे प्रोजेक्ट प्रकल्प येणार होते, झालं सरकार पडलं म्हणून ते बाहेर गेले, त्याला काही हे नाही. आता आपलंच सरकार येणार आणि जेवढे बाहेर गेलेले प्रकल्प तेवढे परत महाराष्ट्रात येणार. प्रॉपर शिवडीचे मतदार म्हणून, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने जे काही कार्य केलेले हे कुठल्याच पक्षाचं तर आम्ही नाही पाहिले लहानपणापासून. त्यांचं काम चांगलं आहे, त्याच्यामुळे अजय चौधरी साहेब वन साईड निवडून येणार हा माझा विश्वास आहे. भाजपने आता बाळा नांदगावकरांना सपोर्ट केलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे, तर कुठेतरी ही निवडणूक अजय चौधरींसाठी टफ जाईल का? ते आम्हाला हे आजारही नाही आवडलेले आहेत. त्यांनी एक टाईम त्यांनी त्यांच्या घरातल्यानं सपोर्ट केलं असतं तर खूप आवडलं असतं, पण हे त्यांच्या विरोधात आहे, तर त्यांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांना हे थोडंसं कुठेतरी नुकसानदायक आहे. लाडकी बहीण योजनेचा मुद्दा फायद्यात जाईल का महायुतीच्या? लाडकी बहीण योजनेचा मुद्दा तर तुम्ही मॅडम विचारलात ना, तर हे फक्त भूलथापांचंच मला वाटते. कारण माझ्या स्वतःच्याच बँकेमध्ये पैसे नाही आले, माझ्या स्वतःच्याच प्रॉपर अकाउंटमध्ये नाही आले मी फॉर्म भरून. त्याच्यामुळे मला तर हे वाटते की आता हे इलेक्शन आहे तर हे आम्हाला फक्त हे भूलथापं दाखवायचंच काम असेल. आणि जर ही योजना सक्सेस झाली तर मी म्हणते त्यांना थँक्यू, लॉंग लाईफ ठेवली तर. पण मग तुम्हाला पैसे कोणतेच नाही आलेत का अजून? नाही, फक्त सिलेंडरचेच पाठवले, बाकी कसलेच नाही आले. कसलेच नाही आले पैसे? नाही. मग तुम्हाला काय वाटतं ह्या योजनेचा महिलांकडनं काही मतदानाचा टक्का वाढू शकतो का महायुतीला? हे फक्त मतदानाचा टक्का वाढवायचं षडयंत्रच मला असं वाटतंय की हे आमचं मतं घेण्यापुरतं असेल कदाचित. शिवडी विधानसभेतल्या जनतेला काय वाटतं, शिवडी विधानसभेतल्या मतदारांचं नेमकं लोकमत कोणाला आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर बाळा नांदगावकरांना भाजपनं इथं पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळेच आता ही लढत अजय चौधरी आणि बाळा नांदगावकर यांच्यामध्ये कशी रंगते आणि 23 तारखेला निकाल लागल्यानंतर नेमका शिवडीचा आमदार कोण होणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.